किल्ले कर्नाळा पाहून दुपारच्या सत्रात आम्ही पोहोचलो किल्ले सांगशीच्या पायथ्याला. ऐन वेळेस पावसाने मात्र कहरच केला होता. गाडीतच दुपारचे जेवण करून आम्ही सांगशीच्या वाटेला निघालो. सांगशीचा किल्ला छोटासा असला तरी चढाई मात्र खडतर असल्याने इतक्या पावसातही अंगातून घामाच्या धारा निघत होत्या. वाटेच्या आजूबाजूला असलेल्या झाडांना वेलींना आलेल्या रंगीबेरंगी फुलांमुळे निसर्गाने जणू सजावटच केली आहे असं भासत होतं. किल्ल्याच्या शेवटच्या टप्प्यात लावलेल्या दोरांचा आधार घेत आम्ही सावकाश पावले टाकत गडमाथ्यावर पोहोचलो. किल्ल्यावर पाहण्यास फार काही नाही, मात्र पूर्वी हा किल्ला फक्त टेहळणीसाठी वापरला जात असावा अशी शक्यता आहे. तरीही येथे असंख्य पाण्याची टाकी आपल्याला दिसून येतात. अवघ्या 15-20 मिनिटात आम्ही किल्ला बघून परतीच्या वाटेला लागलो आणि मुक्कामाच्या दिशेने निघालो. तर मंडळी, तुम्हाला हा किल्ला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजच्या दिवसात आपण किल्ले कर्नाळा आणि किल्ले सांगशी या 2 गडकोटाची भटकंती केली. तर भेटूया उद्याच्या भागात.